तेव्हा जे काही आपण वाक्य बोलत असतो तेव्हा त्या प्रत्येक वाक्यामध्ये आपण क्रियापद हा शब्द वापरत असतो. क्रियापदाशिवाय कोणतंही वाक्य हे पूर्ण होत नाही, इतका महत्वाचा घटक क्रियापद आपल्याला दिसून येतो. मग तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असतेच का? तर मी याचं उत्तर असं देणार, सामान्यतः प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असते, पण काही असे वाक्य तुम्हाला दिसून येतील की त्या वाक्यामध्ये क्रियापद सुद्धा नसते. मग तुम्ही म्हणणार सर काही वाक्यामध्ये क्रियापद जर नसेल तर नेमकं त्या वाक्याचा अर्थ पूर्ण कसा होईल? हा साधारण फरक मी तुम्हाला पहिली क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर आपण क्रियापदाच्या व्याख्येकडे जाऊ, त्याचे वैशिष्ट्य बघूया आणि त्याचे सुरुवातीला प्रकार आपण बघू आणि त्याचे इतर प्रकार सुद्धा बघणार आहोत. बघा लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही हा एवढा महत्वाचा घटक आहे. मी तुम्हाला असे काही वाक्य दाखवतो की त्या वाक्यामध्ये क्रियापद असेल आणि असे काही वाक्य मी तुम्हाला दाखवतो की त्या वाक्यामध्ये क्रियापद नसेल. बघा आता मी जर म्हटलं मी चहा पितो, बघा मी चहा पितो. आता मी चहा पितो म्हटल्याच्या नंतर या वाक्यामध्ये बघा तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं, मी चहा एवढा जर मी दोनच शब्द वापरले, मी चहा त्याचा अर्थ लागत नाही. मी चहा या वाक्याला आपण वाक्य म्हणू शकत नाही, कारण आपण व्याकरणामध्ये सुरुवातीला शिकलो जे काही भाषेचे मूलभूत घटक आहे 5, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाक्य म्हणजे काय हे समजून सांगितलं. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे किंवा ठराविक क्रमाने आलेला शब्दाचा जो काही समूह आहे आणि ज्या शब्दाच्या समूहातून अर्थ व्यक्त होत असेल तर अशा शब्दांच्या समूहालाच आपण काय म्हणत असतो? वाक्य असं म्हणत असतो. जर अर्थपूर्ण शब्द जरी असेल परंतु अर्थपूर्ण जर शब्द नसेल किंवा त्याच्यापासून कोणताही अर्थ निघत नसेल तर अशाला आपण वाक्य म्हणू शकत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी चहा या दोन शब्दापासून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मी चहा या दोन शब्दासाठी अर्थ पूर्ण करण्यासाठी एका अशा शब्दाची गरज पडेल की तो त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. मग मी काय केलं, मी चहा या दोन शब्दाला एक अर्थपूर्ण बनवण्यासाठी पितो नावाचं एक शब्द घेतला. मग मी काय केलं, हा शब्द घेतल्याच्या नंतर हे वाक्य असं तयार झालं, मी चहा पितो. म्हणजे बघा तुम्ही चहा पिता असा त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला दिसून येते. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की इथं पितो हा शब्द त्या वाक्याचा अर्थ पूर्ण केला, जेणेकरून आपल्याला त्याचा लगेच अर्थ समजून गेला, मी चहा पितो. बरोबर, म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद दिसत आहे. पण मी जर आता असं म्हटलं, कसं, एकी हेच बळ, बघा एकी हेच बळ. आता तुम्ही जर इथं विचार केला की एकी हेच बळ म्हणत असताना आता इथं या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं? इथं 3 शब्द आलेले आहे, इथं 3 शब्द आलेले आहे. मग या वाक्यामधलं नेमकं क्रियापद कोणतं? तर या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं नाही. मग या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं नाही तर सर या वाक्याचा अर्थ सॉरी या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला कसा? तर बघा याला म्हणत असतो आपण लुप्त क्रियापद. व्याकरणाच्या भाषेमध्ये आपण याला काय म्हणत असतो? याला म्हणत असतो आपण लुप्त क्रियापद. लुप्त क्रियापद म्हणजे काय? तर एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद नसते. म्हणजे क्रियापद नसते म्हणजे काय? तर क्रियापद हे अदृश्य असते. कसं असते? अध्याहृत असते. अशा वाक्याला आपण लुप्त क्रियापद म्हणायचं. मग आता तुम्ही म्हणणार सर समजा हा प्रश्न परीक्षेमध्ये आला आणि हा रिसेंटली समाज कल्याण विभागामध्ये आलेला होता, एकी हेच बळ या वाक्यातील क्रियापद कोणते? तर आता एकी हेच बळ हे एक पद्धतीचा सुविचार आहे, बरोबर. मग या वाक्यामध्ये लुप्त क्रियापद आहे. मग आपल्याला लुप्त क्रियापद शोधावं लागेल की नेमकं या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद असू शकते. जसं बघा एकी हेच बळ असते, म्हणजे या वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे तर ते असते आहे, पण ते प्रॉपरली त्या वाक्यामध्ये आलेलं नाही. पण आपण शोधून काढू शकतो, याला म्हणायचं लुप्त क्रियापद. म्हणजे एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की सामान्यतः वाक्यामध्ये क्रियापद असतेच, कारण क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक वाक्य बोलत असताना सामान्यतः क्रियापद वापरावंच लागते. पण काही असे काही वाक्य आहे की ज्या वाक्यामध्ये क्रियापद येत नाही, जसं एकी हेच बळ. अजून दाखवतो बघा, आपण म्हणत असतो शीतावरून भाताची परीक्षा, म्हणत असतो शीतावरून भाताची परीक्षा असं म्हणत असतो की नाही? शीतावरून भाताची परीक्षा. आणि परीक्षा नावाचा शब्द परीक्षेला शुद्ध शब्द लिहा म्हणून येतो आणि परीक्षा हा शुद्ध शब्द असाच लिहावा. बघा आता मी इथं शीतावरून भाताची परीक्षा असं लिहिलं, मग या वाक्यामधलं क्रियापद कुठं आहे? या वाक्यात क्रियापद आलेलं नाही. मग हे काय आहे?
सुविचार आहे, बरोबर आहे, म्हण आहे. मग मी तुम्हाला असं सांगायचं आहे की म्हणी किंवा सुविचार जे असतात तर त्याच्यामध्ये शक्यतो क्रियापदाचा वापर होत नाही. म्हणी किंवा सुविचारामध्ये जे काही क्रियापद आहे तर ते अदृश्य असते, म्हणजे लुप्त असते. ते आपल्याला स्वतःहून दाखवावं लागते. चितावरून भाताची परीक्षा होते, याचा अर्थ या वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे तर ते होते आहे, पण होते क्रियापद हे या वाक्यामध्ये लुप्त क्रियापद आहे. लुप्त म्हणजे अदृश्य असणे. दॅट इज क्लिअर. म्हणजे दोन गोष्टी लक्षात आल्या असेल तुम्हाला क्रियापदामध्ये, की प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असतेच, पण असे काही वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये क्रियापद नसते, ते लपलेले असते, अदृश्य स्वरूपात असते, ज्यांना आपण व्याकरणामध्ये लुप्त क्रियापद असं म्हणत असतो. क्रियापद हा जो काही महत्वाचा घटक आहे तर आता आपण शिकायला सुरुवात करू. तर लक्षात ठेवा क्रियापद म्हणजे काय. तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही क्रियावाचक शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणत असतो. बघा, वाक्यातील क्रिया दाखवून अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय होय, क्रियापद होय. क्रियापद हा जो काही शब्द आहे, क्रियापद या शब्दामध्येच त्याची व्याख्या लपलेली आहे. बघा, क्रियापद, क्रिया म्हणजे कोणती तरी कृती दाखवतो, आणि तुम्हाला पद म्हणजे माहिती आहे शब्द होते. जेव्हा एखाद्या शब्दाला जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरतो तेव्हा त्या शब्दाला शब्द म्हणत नाही, तर त्या शब्दाला आपण पद असं म्हणत असतो. इथे बघा, क्रिया म्हणजे कोणती तरी कृती. जसं बघा, मी रस्त्यात पडलो, बरोबर आहे, मी रस्त्यात पडलो. मग आता हा एक वाक्य आहे, मी रस्त्यात पडलो. इथं क्रियापद कोणतं आहे, तुम्ही म्हणणार सर पटकन. क्रियापद आहे ते म्हणजे पडलो. पडलो नावाच्या क्रियापदामध्ये बघा एक क्रिया दाखवली, पडण्याची, बरोबर. म्हणजे क्रियापद हे काय करत असते, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला क्रियापदाची जर ऐन कदाचित व्याख्या पेपरमध्ये विचारली तर तुम्हाला ते आली गेली पाहिजे. वाक्यातील क्रिया दाखवून अर्थ पूर्ण करणारा जो काही विकारी शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणत असतो. लक्षात आलं तुम्हाला. मग आता मला बघा तुम्हाला अजून काय सांगायचं आहे. हे जे काही क्रियापद आहे तर या क्रियापदाचे काही वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला दिसून येतात. जेव्हा आपण शब्दाच्या जाती शिकत आहोत तर त्या शब्दाच्या प्रत्येक जातीमध्ये त्या त्या जातीचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते मी तुम्हाला सांगत असतो. जसं नामाचे वैशिष्ट्य आपण पाहिले, बरोबर आहे, त्यानंतर आपण सर्वनामाचे वैशिष्ट्य पाहिले, विशेषणाचे वैशिष्ट्य पाहिले, तसं क्रियापदाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते आपण अभ्यासूया. जसं बघा, क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आख्यात. बघा, आख्यात हा जो काही घटक आहे तर मी तुम्हाला समोर क्रियापद झाल्याच्या नंतर लगेच शिकवणार आहे. पण लक्षात ठेवा, संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हटलं जातं. जे काही पर्याय सूचक नावं आहे तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवावे असं मला वाटतं. आता क्रियापद हे वाक्यातलं हेड असते. हेड म्हणजे काय, मुख्य. त्याचं कारण असं आहे, कारण कोणतंही वाक्य पूर्ण करण्यासाठी किंवा त्या वाक्याला अर्थ येण्यासाठी त्या वाक्यामध्ये क्रियापद आपल्याला टाकावंच लागते, जेणेकरून त्या वाक्याचा अर्थ आपल्याला निघेल. मग क्रियापद हे वाक्यातील हेड असते. जसं कुटुंबातील हेड आपले आजोबा, आपले वडील असतात, तसं आपल्या वाक्यामधलं जर मुख्य असेल तर त्याला आपण क्रियापद म्हणत असतो. म्हणजे त्या क्रियापदाला आपण हेड असल्यामुळे, मेन असल्यामुळे, हिरो असल्यामुळे आपण त्याला काय म्हणायचं आहे, क्रियापदाला मुख्य पद असंही म्हणत असतात. लक्षात राहील तुम्हाला. आता हे जे काही आख्यात आहे तर मी तुम्हाला समोर शिकवणार आहोत. जेव्हा क्रियापदाला जेव्हा काळाची आणि अर्थाची जेव्हा प्रत्यय लागली जातात तेव्हा त्यांना आपण आख्यात प्रत्यय असं म्हणत असतो. आता हे तीन शब्द फार महत्वाचे. बघा, जेव्हा आपण आख्यात शिकत असतो की नाही तर मी तुम्हाला इथं क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको. आख्यात, त्याच्यानंतर बघा आख्यात प्रत्यय, आख्यात प्रत्यय, आणि त्याच्यानंतर आहे आख्यात विकार. हे जे मी इथं तीन महत्वपूर्ण जे काही वाक्य लिहिले आहे, आख्यात विकार, बरोबर आहे, आख्यात विकार. तर या तिघाच्याही व्याख्या परीक्षेमध्ये विचारल्या जातं. काहीच टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सविस्तर सांगतो. बघा, आख्यात म्हणजे काय, तर या क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हटलं जातं. आता आख्यात प्रत्यय म्हणजे काय, तर क्रियापदाला जेव्हा काळाचा किंवा अर्थाचा बोध करून देण्यासाठी जे प्रत्यय लागले जाते तेव्हा त्याला आख्यात प्रत्यय म्हणायचं. कसं बघा, हा मूळ धातू आहे आणि तो हा प्रत्यय आहे, म्हणजे मूळ धातूला तो नावाचा प्रत्यय लागला. खातो हे क्रियापद तयार झालेलं आहे. आता इथं तो नावाचं हे जे काही प्रत्यय लागलेला आहे तर तो इथे काळाचा बोध करून देते, काळाचा बोध करून देते. खातो
म्हटल्याच्या नंतर ते वर्तमान काळ होईल. याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की क्रियापदाला जेव्हा काळाचा किंवा अर्थाचा बोध करून देण्यासाठी जेव्हा मूळ धातूला जेव्हा प्रत्यय लागले जातात तेव्हा त्यांना आपण आख्यात प्रत्यय असं म्हणत असतो. आणि शेवटी आहे आख्यात विकार. विकार या शब्दाचा अर्थ होतो बदलणे किंवा बदल घडून येणे. आख्यात म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो क्रियापद. जेव्हा क्रियापदामध्ये लिंग वचनानुसार जेव्हा बदल होतो म्हणजे काय होतो, विकार होतो, तेव्हा त्याला आपण आख्यात विकार असं म्हणत असतो. एवढी सोपी व्याख्या आख्यात प्रत्यय आणि त्याच्यानंतर आख्यात विकाराची आहे. हे मी समोर शिकवणार आहोत. आपल्याकडे एकूण 7 आख्यात आहे. ते कोणकोणते आहे, कसे लक्षात ठेवायचे, काही काळजी करू नका. मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने आपल्या लेक्चरमध्ये शिकवतो बघा. तर क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील मुख्य असते म्हणून त्याला मुख्य पद असंही म्हणत असतात. सामान्यतः क्रियापद आपल्याला वाक्याच्या शेवटी येताना दिसून येते. पण तुम्हाला वाटत असेल की सर क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येते का? असं नाही. क्रियापदाची कोणतीही जात कोणत्या स्थानावर येते हे आपण निश्चित सांगू शकत नाही. जसं मी तुम्हाला क्लिअर करून दाखवतो बघा. क्रियापद वाक्याच्या शेवटीच येते असं नाही. कसं बघा, मी चहा पितो या वाक्यामध्ये बघा क्रियापद जे आहे तर ते आहे पितो, जे वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. राईट. आता मी तुम्हाला असे वाक्य दाखवतो या क्रियापदाचं स्थान बदलून बघा. मी जर म्हटलं बघा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आता इथं बघा आम्ही जातो आमच्या गावा म्हटल्याच्या नंतर या वाक्यातलं क्रियापद गावा नाहीये. नाहीतर तुम्ही म्हणणार सर वाक्याचं शेवटी क्रियापद असते म्हणून गावा या शब्दाला मी क्रियापद म्हणतो. नाही, या वाक्याचा अर्थ जातो या शब्दाने पूर्ण होतो म्हणून जातो हे क्रियापद आहे, जे 2 नंबरवर आलं. बरोबर. आता एक वाक्य पुन्हा बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असं आपण म्हणतो, आहे का नाही? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. मग आता या वाक्यामध्ये बघा बंगला हे क्रियापद आहे का? नाही. मग या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे? असावा, जे वाक्याच्या सुरुवातीलाच आलं आहे. पण सामान्यतः क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असते, पण कधी कधी ते कोणत्याही स्थानावर येऊ शकते. म्हणून आपण वाक्याच्या शेवटचाच जो शब्द असतो तो क्रियापद मानावा असं नाही. त्या वाक्यातील रचना पाहून क्रियापद आपल्याला नेमकं कोणतं आहे तर ते ठरवायचं असते. आता मी तुम्हाला म्हटलं बघा, एकी हेच बळ, एकी हेच बळ. आता या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं नाही आहे. आलेलं आहे का? नाही. मग या वाक्यामध्ये क्रियापद हे अदृश्य आहे, लुप्त आहे. मग या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे तर ते आपल्याला स्वतःहून काढावं लागेल. एकी हेच बळ असते, म्हणजे या वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे तर ते कोणतं आहे? असते. लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आपल्याला क्रियापद घटक महत्वाचा आहे. अशा पद्धतीने क्रियापदाची माहिती देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वाक्यात क्रियापद असतेच असं नाही. जसं मी तुम्हाला इथं दाखवलं, क्रियापद हे सामान्यतः वाक्याच्या शेवटी असते, पण कधी कधी कोणत्या कोणत्या वाक्यात त्याचं स्थान मात्र निश्चिती नसते. त्याचे 2 उदाहरणे इथं दाखवले बघा. पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद शेवटी आलं, दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद 2 नंबरच्या जागी आलं आणि तिसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद पहिल्या क्रमांकाच्या जागी आलं. चौथ्या वाक्यामध्ये क्रियापदच नाही आलं, ते अदृश्य आहे. असं क्रियापदाचं आपण स्थान सांगू शकतो. लक्षात राहील. यस. आता महत्वाचा घटक बघा, प्रत्येक वाक्यात क्रियापद असतेच असे नाही. त्याच्यामध्ये जर मी सांगितलं म्हणी आणि सुविचार जे काही घटक आहे, तर म्हणी आणि सुविचारमध्ये प्रामुख्याने किंवा सामान्यतः क्रियापदाचा वापर होत नाही. चितावरून भाताची परीक्षा याच्यामध्ये लुप्त क्रियापद आहे होते. थेंब थेंब तळे साचे हे सुविचार आहे. मग थेंब थेंब सळे साचत असते या वाक्यात जे क्रियापद आहे तर ते लुप्त असते आहे. लक्षात आलं मला काय सांगायचं आहे? ओके. तर हे क्रियापदाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. आता हे जे काही क्रियापदाचं वैशिष्ट्य झालं, तर या क्रियापदामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 घटक शिकणे फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय क्रियापद नावाचं प्रकरण पूर्ण होतच नाही. ते 3 घटक नेमकं कोणते आहे तर ते आपण समजून घेऊ. क्रियापदामध्ये सुरुवातीला धातू म्हणजे काय असते. धातू नावाचा शब्द तुम्ही नाम या प्रकरणामध्ये शिकलेला असेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, काय कोणत्या
धातू साधित नाम मी नामामध्ये तुम्हाला शिकवलेलं होतं, तर तिथे धातू या वेळेस म्हणजे पहिल्यांदा जर आपण व्याकरणामध्ये धातू या शब्दाचा प्रयोग कुठं बघितला असेल तर ते नामामध्ये बघितला होता. कारण नामामध्ये आपण धातू साधित नाम म्हणजे काय तर तिथे धातू या आपल्याला शब्दाचा अर्थ तिथे समजलेला होता. तर क्रियापद शिकण्यासाठी तुम्हाला हे 3 महत्वाचे जे काही इथं स्क्रीनवर शब्द लिहिलेले आहे, धातू, धातू साधित नाम आणि त्याच्यानंतर क्रियापद, हे समजून घेणे महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय क्रियापद ही जात आपल्याला समोर शिकता येत नाही. एवढं महत्वाचे हे 3 शब्द आहे. क्लिअर करून घेऊ नेमकं धातू म्हणजे काय असते. बघा, धातू जो काही शब्द आहे प्रामुख्याने तो विकारी, जरी शब्दाची जात नसेल पण तो विकारी घटक आहे. लक्षात ठेवा, एखादी परीक्षेमध्ये जर तुम्हाला विधानात्मक प्रश्न आला की धातू विकारी की अविकारी आहे, तर तो एक विकारी आहे. कारण धातूमध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असतो. अर्थात बदल होण्याला आपण धातू असं विकारी असं म्हणत असतो. बघा, धातू म्हणजे नेमकं काय असते. अजून एक गोष्ट क्लिअर करू, धातू म्हणजे नेमकं काय असते. बघा, कोणतंही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद जे आहे तर धातूला प्रत्यय लागून तयार होत असते. जसं बघा, मी इथं हसतो नावाचा एक शब्द लिहिला, बरोबर आहे, आणि खाली रडतो नावाचा शब्द लिहिला. त्यानंतर बघा इथं पेटतो नावाचा शब्द लिहिला. आता इथं काय झालं बघा, हे जे काही हसतो, रडतो, पेटतो हे काय आहे, हे क्रियापद आहे. कशावरून? कारण हसतो, रडतो, पेटतो या शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मी हसतो, क्रिया पूर्ण झाली. मी रडतो, क्रिया पूर्ण आहे. मी पेटतो, क्रिया पूर्ण आहे. मग मी तुम्हाला आता तेच शिकवलं की जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो अशा शब्दाला आपण क्रियापद असं म्हणत असतो. मग आता बघा इथं काय, आता इथं जे काही हसतू मध्ये जी काही क्रिया आहे, जी काही कृती आहे, तर ती कशाची आहे? हसण्याची, बरोबर आहे. क्रियापद हा जो काही घटक आहे तर तो कृती सांगतो. मग इथं हसतो या क्रियापदामध्ये कशाची कृती आहे किंवा कशाची क्रिया आहे? तुम्ही म्हणणार सर हसण्याची क्रिया आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा, मी जे काही अधोरेखित करतो आहे त्याच्याकडे थोडं लक्षात ठेवा. मी रडतो, इथं कशाची कृती आहे? तुम्ही सर म्हणणार रडण्याची कृती आहे, हाय का नाही. त्याला पेटवतो म्हटल्याच्या नंतर इथं कोणती कृती आहे तर इथं पेट घेण्याची कृती आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर मी अधोरेखित केलेले शब्द बघत असाल, बघा जसं हस आहे का नाही, त्यानंतर आहे रड, त्याच्यानंतर बघा इथं आहे पेट. तर हे जे शब्द आहे तर हे शब्द कृती दाखवतात. कृती म्हणजे काय तर क्रिया दाखवतात. आणि तुम्हाला तेच सांगायचं मला, जे शब्द कृती क्रिया दाखवतात त्यांना आपण धातू म्हणायचं असते. इथं मग नेमकं हसतो हा पूर्ण शब्द धातू नाही आहे. कृती कोणत्या शब्दाने दाखवली? हस. कृती कोणत्या शब्दाने दाखवली? रड. कृती किंवा क्रिया कोणत्या शब्दाने दाखवली? पेट. मग जे शब्द केवळ क्रिया दाखवतात, केवळ कृती दाखवतात अशा शब्दांनाच आपण धातू म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जर त्याची आपण व्याख्या करायला गेलो तर त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की हे जे काही क्रियापद आहे, हाय का नाही, तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द, बघा त्याची व्याख्या, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. अर्थात या व्याख्येचा अर्थ मी तुम्हाला पुन्हा सोप्या भाषेमध्ये सांगतो. प्रत्ययरहित या शब्दाचा अर्थ असा होतो की क्रियापदाला जो काही प्रत्यय लागलेला आहे, क्रियापदाला जो काही प्रत्यय लागलेला आहे, इथं बघा तो प्रत्यय लागला, इथं तो आहे, इथं तो आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द, प्रत्ययरहित या शब्दाचा अर्थ असा होतो की हा प्रत्यय काढून टाकणे आणि राहिलेला जो काही शब्द आहे तर अशा शब्दाला आपण काय म्हणायचं आहे? धातू म्हणायचं आहे. म्हणजे तो त्या वाक्यातला मूळ शब्द असतो. बघा, हसतो मध्ये मूळ शब्द हस आहे, रडतो मध्ये मूळ शब्द रड आहे. मूळ शब्द रड आहे, हाय का नाही. त्याला अनेक पद्धतीचे प्रत्यय नंतर लावल्या जाईल, पण मूळ काय आहे? मूळ काय आहे? मूळ, हाय का नाही. जसं तुम्हाला शब्द शक्ती शिकत असताना तुम्हाला तिकडे बघा गंगेय, हाय का नाही, गंगा या नामापासून तयार झालेला आहे. मग मूळ शब्द गंगेय मधला गंगा आहे, बरोबर आहे. मी जर तुम्हाला म्हटलं खोदाई, खोदाई मधला मूळ शब्द खोद आहे, याला मूळ शब्द म्हणतात. आणि क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द जो असतो तर अशा शब्दाला आपण काय म्हणायचं? धातू. म्हणजे हे जे काही आहे हस, रड, पेट हे मूळचे शब्द आहे, म्हणून याला आपण काय म्हणायचं आहे? याला आपण व्याकरणाच्या भाषेत धातू असं म्हणायचं आहे.
मी तुम्हाला आता या धातूबद्दल थोडी माहिती देतो बघा. धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द, ज्या शब्दाला कोणत्याही पद्धतीचा प्रत्यय लागल्या जात नाही आणि जो शब्द केवळ कृती किंवा केवळ क्रिया दाखवतो, आहे का नाही, अशा शब्दांनाच आपण धातू म्हणायचं आहे. आता इथं उदाहरण दिलं बघा, हस. तुम्ही म्हणणार असे असंख्य आपल्याला धातू सांगता येतात. हस, रड, खा, पी, उठ, बस, मर, चाल, नीज, रड, आहे का नाही, पकड, विसर, उरक, ओरड, गडबड, थैतय, मरमर, हे जे आहे तर ते धातू आहे का नाही. तर लक्षात ठेवा, धातू ह्या जो काही शब्द आहे किंवा धातू ही जी काही जात आहे तर याच्यामध्ये लिंग वचन यानुसार बदल होतो. म्हणजे धातू ही जी काही जात आहे तर ती कशी आहे, विकारी आहे. कशी आहे, विकारी आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, धातू हा नेमकं किती अक्षरी असू शकतो. धातू नेमकं किती अक्षरी असू शकतो. धातू हा नेमकं कितीही अक्षरी असू शकतो. धातू एक अक्षरी असू शकते, धातू 2 अक्षरी असू शकते, धातू 3 अक्षरी असू शकते किंवा धातू 4 अक्षरी असू शकते किंवा याच्यापेक्षा जास्त अक्षर धातूमध्ये येऊ शकतात. धातूमध्ये किती अक्षर असावे याचं काही बंधन नाही. मग मी तुम्हाला काही 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी धातू सांगतो. जसं बघा, जा, ए, पी. बघा, जा 1 अक्षरी धातू आहे, ए 1 अक्षरी धातू आहे, पी 1 अक्षरी धातू आहे, घे 1 अक्षरी धातू आहे, दे, खा हे 1 अक्षरी धातू आहे. बरोबर आहे. हे जे काही मी इथं लिहिलेले शब्द आहे तर हे मूळ शब्द आहे, यांना कोणत्याही पद्धतीचा प्रत्यय लागलेला नाही. समजते ना. हा, आता 2 अक्षरी धातू बघा, कर, उठ, बस, बोल, मर, चाल, नीज, रड, पेट, असे असंख्य धातू सांगता येईल. एवढेच नाही, फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी काही उदाहरणे इथे घेतलेले आहे. काही 3 अक्षरी धातू बघा, पकड, विसर, उरक, ओरड, हे सुद्धा 3 अक्षरी धातू आहे. काही धातू 4 अक्षरी असतात, गडबड, थरथर, वटवट, हे जे आहे तर हे 4 अक्षरी आहे. तू म्हणणार 5 अक्षरी नाही का. 5 अक्षरी किंवा नो लिमिट असणारे धातू आहे. पण लक्षात ठेवा, एवढं फार महत्वाचं आहे, 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी. म्हणजे धातू म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे धातू, जो क्रिया किंवा कृती दर्शवत असतो. आणि धातू ही एक विकारी जात आहे कारण त्याच्यात लिंग वचनानुसार काय होतो, बदल होतो. मी इथं काही तुम्हाला महत्वपूर्ण धातू दाखवलेले आहेत. आता धातू हा घटक शिकल्याच्या नंतर दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे धातू साधित. काय, धातू साधित. बघा, धातू या शब्दाला साधित हा शब्द जुटलेला आहे. साधित हा जो काही शब्दाचा प्रकार आहे तर तुम्ही नामामध्ये शिकले असेल. मी तुम्हाला सांगितले की नाही, नामाचे साधित प्रकार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही व्याकरण शिकत आहात तर त्यामध्ये साधित या शब्दाचा जो काही अर्थ आहे, जोपर्यंत व्याकरण पूर्ण होणार नाही माझ्याकडून तोपर्यंत साधित या शब्दाचा जो काही प्रकार आहे, अर्थ आहे, तर साधित या शब्दाचा अर्थ होतो चहापासून तयार झालेले, चहापासून तयार झालेले किंवा चहापासून बनलेले, असा त्याचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये घ्यायचा. साधित म्हणजे काय, साधित म्हणजे चहापासून बनलेले, कोणातरी पासून ते तयार होत असतात म्हणून त्याला साधित म्हणायचं, आहे का नाही. जसं बघा, मग धातू साधित म्हणजे काय, तर बघा धातू साधित, बघा व्याख्या पाठांतर करण्यापेक्षा व्याख्या समजून घेणे फार महत्वाचं आहे. तेव्हाच तुम्हाला वारंवार लेक्चर बघण्याची किंवा कोणतेही पुस्तक वाचण्याची वेळ पडत नाही. तुम्ही जर मी स्क्रीनवर लिहिलेले शब्द निवळ पाठांतर करत असेल तर त्या पाठांतराला तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणजे विसरत असते, म्हणजे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा परत परत वाचावं लागेल, लेक्चर बघावं लागेल. बरोबर आहे की नाही. आणि जो व्यक्ती पाठांतर न करता संकल्पना समजून घेतो त्याच्या आयुष्यभर ते स्मरणात राहते, कधीही विसरत नाही. आणि ही अभ्यासाची रणनीती आहे. बघा मग धातू साधित म्हणजे काय. बघा, धातूला प्रत्यय लागला. बघा हे व्याख्या, हे जे काही धातू आहे ना, हे या धातूंना जर एखादी प्रत्यय लागला आणि जर क्रिया अपूर्ण राहिली, क्रिया कशी, क्रिया अपूर्ण जर राहत असेल तर अशा वेळेस त्याला धातू साधित म्हटलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला एका उदाहरणावरून धातू साधित म्हणजे काय क्लिअर करतो. बघा, मी जर म्हटलं तुम्हाला हस, हे काय आहे, हस हा धातू आहे. मी म्हटलं तुम्हाला रड, रड काय आहे, रड हा धातू आहे.
मी म्हटलं तुम्हाला मर, मर काय आहे? मर हा धातू आहे, कारण याला कोणताही प्रत्यय नाही, आहे का नाही, म्हणून ते काय आहे? आणि ते क्रिया म्हणजे कृती दाखवतात, म्हणून ते काय आहे? धातू आहे. आता मी जर म्हटलं बघा, आता हस या धातूला समजा मी प्रत्यय लावला, कोणता? नारा. तुम्ही कोणताही लावू शकता, काही हरकत नाही, बरोबर आहे की नाही. मी आता बघा इथं रड या शब्दाला ऊन हा प्रत्यय लावतो, म्हणजे काय होईल? रडून, बरोबर आहे. मर या शब्दाला मी काय लावतो? एक प्रत्यय लावतो, कोणता? नारा, बरोबर आहे की नाही. बघा मरणारा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, धातू आणि धातू साधितामध्ये नेमकं काय फरक आहे? हा फरक फक्त साधारण, हा फरक फक्त सौम्य आहे. कसं? बघा, हा आहे क्रियापदातील मूळ शब्द जे क्रिया सुचवत आहे, म्हणून त्याला धातू म्हणायचं. आता इथं काय झालं? इथं बघा धातूला प्रत्यय लागलेले आहे. धातूला काय लागलेले आहे? धातूला प्रत्यय लागलेले आहे. धातूला प्रत्यय लागले म्हणून त्याला धातू साधित म्हणावं असं नाही. धातूला प्रत्यय लागल्याच्या नंतर जर क्रिया अपूर्ण असेल, हा फार महत्वाचा शब्द आहे. क्रिया कशी असेल? क्रिया अपूर्ण असेल तर अशा वेळेसच त्याला धातू साधित म्हणायचं. टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला क्रिया अपूर्ण म्हणजे काय समजून सांगतो. हसणारा, बघा आता एक वाक्य घेऊ आणि त्या वाक्यामध्ये हे हसणारा, रडून, मरणारा हे शब्द ठेवून बघू, जेणेकरून क्लिअर होईल. मी हसणारा, तुम्ही मला सांगा, मी हसणारा याच्यामध्ये बघा हसणारा हा जो काही शब्द आहे, हसणारा या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केला का? किंवा मी रडून, बघा मी रडून या वाक्यामध्ये रडून या शब्दानं वाक्याचा खरंच मनाला विचारा अर्थ पूर्ण होतो का? मी मरणारा, आता मी इथं बघा मी मरणारा हा शब्द लिहिला, मरणारा, इथं खरंच स्वतःलाच विचारा तुम्ही वाक्याचे अर्थ पूर्ण होत आहे का? हसणारा, मी हसणारा, त्यानं जर असं म्हटलं असतं मी हसतो, तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होत होता. त्यानं मी म्हटलं असतं मी रडतो, तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होत होता. मी मरतो असं म्हटलं असतं तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होता. पण इथं हस, रड, मर या शब्दाला जेव्हा प्रत्यय लागला, इथं बघा नारा प्रत्यय लागलेला आहे, इथं ऊन प्रत्यय लागला, इथं नारा प्रत्यय लागला. धातूला जेव्हा प्रत्यय लागतात पण वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही, आणि जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही तेव्हा त्याला आपण धातू साधित म्हणायचं असते. मुद्दा क्लिअर झाला? मग आता बघा इथं एक दोन उदाहरणं मी तुम्हाला दाखवलेले आहे. जसं बघा, धातूला प्रत्यय लागून जेव्हा क्रिया अपूर्ण असते, याला प्रत्यय लागते पण क्रिया अपूर्ण असते, तेव्हा त्याला आपण धातू साधित म्हणायचं. जसं उदाहरणासाठी बघा, हसणारा, रडणारा, मरणारा, आहे का नाही, रडून, हसून, खेळून, हे जे आहे तर हे धातू साधित आहे. याच्याशिवाय क्रियापद जात शिकली जाऊ शकत नाही, एवढं महत्वाचं आहे. समजते? हस हा धातू आहे, हसणारा हा काय आहे? धातू साधित. समजते तुम्हाला? आता धातू साधित शिकल्याच्या नंतर आता येऊ आपण क्रियापदाकडे. आणि क्रियापद म्हणजे काय मी तुम्हाला 10 मिनिटाच्या पूर्वीच हा घटक सांगितला. धातूला जेव्हा प्रत्यय लागतो, बघा धातूला जेव्हा प्रत्यय लागतो आणि क्रिया जेव्हा पूर्ण होते, धातू साधितामध्ये धातूला प्रत्यय लागते पण क्रिया अपूर्ण असते, तेव्हा त्याला धातू साधित म्हणतात. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. म्हणजे धातूला प्रत्यय लागून क्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्या शब्दाला आपण काय म्हणायचं आहे? क्रियापद म्हणायचं आहे. जसं बघा मी तुम्हाला इथं दाखवलं, आता जे काही शब्द लिहून दाखवलेले होते, आहे का नाही. बघा आता क्रियापद थोडं मी 2 मिनिटांमध्ये तुमचं क्लिअर करतो, म्हणजे हे तीनही शब्द तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल. बघा, धातूला प्रत्यय लागतात. आता हे धातू आहे बघा, हस, आहे का नाही. हस काय आहे? धातू आहे. रड धातू आहे. पुन्हा मर हा धातू आहे. समजा मी यांना जर प्रत्यय लावला, बघा हसतो, इथं बघा रडतो, इथं बघा मरतो, असं इथं प्रत्यय लावला. आता इथं हा शब्द काय होतो? हसतो, मरतो, रडतो. या शब्दाला तुम्ही वाक्यात वापरून बघा की नाही. मी रडतो, मी हसतो, मी मरतो, याचा अर्थ या हसतो, रडतो, मरतो या शब्दांनी अर्थ पूर्ण केलेला आहे. आणि जेव्हा धातूला प्रत्यय लागून जेव्हा अर्थ पूर्ण होत असेल तेव्हा त्याला आपण धातू साधित म्हणायचं नाही, तर तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं आहे? क्रियापद म्हणायचं आहे. 3 शब्द महत्वाचे आहे हे, धातू, धातू साधित आणि क्रियापद. लक्षात आलं?
तर इथं बघा मी तुम्हाला हसतो हा एक उदाहरणामध्ये दिलेला आहे. तीनही गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या असेल, नसेल समजल्या तर थोडं मागे जा, रिव्हर्स मध्ये बघा. तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांच्या वेळेस लेक्चर बघत असेल तर थोडं तुम्हाला हे क्लिष्ट वाटू शकते, पण ते क्लिष्ट नाही, मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, क्रियापदामध्ये कोणती तरी कृती असतेच. बघा, क्रियापदामध्ये कोणती तरी कृती असतेच. कृती नसणारा शब्द हा क्रियापद नसू शकतो का, हा महत्वाचा शब्द आहे. आता आहे नावाचा हा क्रियापद आहे. मग सर आहे मध्ये कोणती कृती आहे? आहे मध्ये कृती आहे अस नावाची. कोणती? अस नावाची. लक्षात ठेवा, समजून सांगतो पुन्हा. हे प्रश्न पेपरचा आहे, कारण एका पेपरमध्ये सरळ प्रश्न विचारला होता, 4 पर्याय दिले होते आणि खालीलपैकी या पर्यायातील कोणतं क्रियापद नाही हे तुम्हाला विचारलेलं होतं. बघा, पेरणे, पेरणेमध्ये जे काही धातू आहे तर तो आहे पेर. आणि मी तुम्हाला आता काय सांगितलं की बहुतांश क्रियापदामध्ये धातू असतोच. पेर हा धातू आहे म्हणून याला क्रियापद बनायचं. समजतं? इथं बघा, वेचणे, वेचण्यामध्ये वेचण्याची क्रिया आहे, क्रिया कृती आहे म्हणून त्याला म्हणायचं क्रियापद. त्याच्यानंतर बघा इथं उपनने, उपनने म्हणजे याचा अर्थ उपन. या शब्दामध्ये उपनने या शब्दात उपन हा धातू आहे. मी काय केलं की दिलेल्या या 4 पर्यायामध्ये कोणता शब्द क्रियापद नाही असं बोललो. उपरणे, उपरणे या शब्दामध्ये उपर हा धातू नव्हे. उपरणे, उपरणे हा शब्द एक नाम आहे. कारण तुम्हाला माहिती आहे उपन्न म्हणजे काय, एक पद्धतीचं जे काही टॉवेल सारखं असते, रुमाल सारखं असते. विदर्भ तिकडे त्या भागामध्ये ते उपरणे ही भाषा वापरली जात असते. तर हे नाम आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला त्या वाक्यातलं क्रियापद सुद्धा असे जर आले तर ते ओळखता आलं पाहिजे. लक्षात राहील तुम्हाला. तर हे तुम्हाला सर्वात महत्वाचं धातू, धातू साधित आणि क्रियापद हे तुम्हाला समजलेलं असेल, महत्वाचं आहे. आता हे जे काही धातू लिहिलेले आहे तर या धातूमध्ये सुद्धा सर्वात महत्वाची भानगड आहे. आता काही धातू हे अकर्मक असतात आणि काही धातू हे सकर्मक असतात. आपण समोर अकर्मक आणि सकर्मक क्रियापदाचे हे जे काही मुख्य 2 प्रकार आहे तर ते शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपण याच्यापूर्वी कर्ता आणि कर्म नेमकं ओळखायचं कसं हे लेक्चर घेतलं. हे लेक्चर व्यवस्थित पद्धतीनं बघा, कारण तुम्हाला अकर्मक आणि सकर्मक समजण्यासाठी वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता येणे फार गरजेचं आहे. थोडं आपण धातू बद्दलची चर्चा करू जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीनं समजेल. आता जे धातू आहे तर हे धातू 2 पद्धतीचे असू शकतात. याच्यावर डायरेक्टली प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहे. तुम्ही मुळा वाळिंबे सरांचं जर पुस्तक वाचलेलं असेल तर त्या पुस्तकातून तुम्हाला एमपीएससी गट ब क च्या मुख्य परीक्षेला सकर्मक अकर्मक धातूवर प्रश्न आलेला होता. सो मुळा वाळिंबे सरांच्या पुस्तकातून जरी तुम्ही तेवढं केलं धातू पाठ तरी तुमचं काम होऊन जाईल. पण पुस्तकाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी धातू दाखवले तर ते ओळखता आले पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. मग आता बघा, हे जे काही धातू आहे जी विकारी जात आहे तर हे धातू अकर्मक आणि सकर्मक असू शकतात. धातू कसे असू शकतात? अकर्मक आणि सकर्मक. मग नेमकं एखादी धातू दिलेला आहे, तो धातू अकर्मक आहे की तो धातू सकर्मक आहे हे ओळखायचं कसं, हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्येच विद्यार्थी गडबडून जाते. याच्यासाठीच कन्सेप्ट इज द पॉवर. लक्षात ठेवा. आता काही धातू आपल्याला अकर्मक दिसून येतात, काही धातू आपल्याला सकर्मक दिसून येतात. पण सर आता मी तुम्हाला जर म्हटलं बस आहे का नाही, उठ, मी म्हटलं रड, हे धातू कोणते आहे? परीक्षेमध्ये असाच प्रश्न असेल. बट, बस, त्यानंतर उठ, रड, हे खालीलपैकी कोणते धातू आहे, अकर्मक की सकर्मक? मग निवड तुम्हाला या धातूवरून सांगावं लागेल का हा अकर्मक आहे की सकर्मक आहे. मग मी तुम्हाला एक छोटी क्लुप्ती सांगतो की अकर्मक आणि सकर्मक धातू ओळखायचं कसं. बघा, आता मी या धातूचे 2 पद्धतीनं वर्गीकरण केले. पहिला आहे सकर्मक धातू आणि त्याच्यानंतर आहे अकर्मक धातू. ओळखायचं कसं, काहीच टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये ते सांगतो. जसं इकडे बघा, इकडे मी काही महत्वपूर्ण धातू लिहिलेले आहे, जसं खा,
पी, लिही, वाच, कर, दे, घे, काप हे धातू आहे. इकडे काही मी धातू पुन्हा लिहिले बघा. बस, उठ, रड, हस, पड, ये, जा, नीज, हो हे काही धातू लिहिलेले आहेत. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला खा, पी, लिही, वाच, कर हे धातू कोणते? इथं लिहून आहे म्हणून तुम्ही सांगणार सर हे सकर्मक आहे. मग हे धातू सकर्मक आहे असं तुम्ही कशावरून ओळखलं? कारण निवड धातूवरून तर ते पता लागणार नाही ना की एखादी. आता मी म्हटलं तुम्हाला खा हा धातू काय आहे, तुम्ही सांगू शकत नाही याच्यावरून की हा अकर्मक आहे की सकर्मक आहे. तर याच्यासाठी काय करावं लागते? याच्यासाठी हा धातू आपल्याला वाक्यामध्ये वापरून बघावं लागतं. कशात? वाक्यामध्ये वापरून बघावं लागतं. जसं बघा मी प्रत्येक धातूच्या समोर एक एक वाक्य तयार करून तुम्हाला तो जो धातू आहे अकर्मक आहे की सकर्मक आहे तर ते इथं क्लिअर करून दाखवलेलं आहे. जरा आपण जाऊ बघा. एखादी धातू अकर्मक आहे किंवा सकर्मक आहे ओळखायचं असेल तर त्या धातूला वाक्यामध्ये टाकून बघावं लागेल. तेव्हाच त्या धातूचा तुम्हाला पता लागेल की तो अकर्मक आहे की सकर्मक आहे. डायरेक्टली कोणताही शिक्षक किंवा कोणतीही पुस्तक तुम्हाला सांगू शकत नाही की हे पाठ करा म्हणजे हे अकर्मक असतात. नाही, असं नसते. तुम्हाला त्या धातूला वाक्यामध्ये वापरून बघावंच लागेल की तो धातू अकर्मक आहे की सकर्मक आहे. बघू आपण. आता पहिले सकर्मक धातूचा विचार करू. बघा पहिल्या वाक्यामध्ये किंवा पहिला जो धातू आहे तर तो आहे खा. खा नावाच्या धातूपासून मी एक वाक्य तयार करतो. कसं बघा, तो आंबा खातो. तुम्ही असं म्हणू शकता त्याने आंबा खाल्ला किंवा तिसरा असाय म्हणेल मी आंबा खातो. कोणतंही वाक्य तयार करा, असं वाक्य तयार करणे गरजेचं असते की तो धातू त्या क्रियापदामध्ये आला पाहिजे. बघा तो आंबा खातो. आता इथं बघा खातो हा क्रियापद आहे. मग आता कर्ता कर्म ओळखा. या वाक्यात जर कर्म असेल तर त्याला सकर्मक म्हणा आणि या वाक्यात कर्म नसेल तर तो अकर्मक असेल. मग बघा खाणारा कोण आहे? तो हा वाक्याचा कर्ता आहे. खाण्याची क्रिया कशावर झाली? आंब्यावर. म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आले. या वाक्यात कर्ता आणि कर्म आले असल्याने हे वाक्य आहे सकर्मक. हे वाक्य सकर्मक असल्याने या खा नावाचा जो काही धातू आहे तर तो झाला सकर्मक धातू. पुन्हा एक बघा, खाली आहे धातू लिहिलेला पी. आता पी नावाच्या धातूपासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करू. बघा ती दूध पिते. ती दूध पिते. तुम्ही पी नावाच्या धातूपासून कोणतंही वाक्य तयार करा, कोणतंही करा, काही शब्द घ्या, पण त्या वाक्याला अर्थ असला पाहिजे. त्यालाच आपण वाक्य म्हणतो. नाहीतर तुम्ही काहीच्या काही करणार असं चालत नाही. बरोबर आहे. बघा ती दूध पिते. आता इथं बघा पिते हा एक वाक्याचं क्रियापद आहे. आता पहिले या वाक्यात कर्ता आणि कर्म आहे का बघा. जर कर्म आलं तर तो सकर्मक धातू राहील आणि जर वाक्यात कर्म नाही आलं तर तो अकर्मक धातू राहील. पिणारी कोण? ती वाक्याचा कर्ता. पिण्याची क्रिया कोणावर झाली? दुधावर. वाक्यात कर्म आलं. वाक्यात कर्म आलेलं असल्याने या पी नावाचा धातू हा सकर्मक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म असते अशा वेळेस ते धातू सकर्मक असतात. पुन्हा एक उदाहरण बघा, लिही. आता याच्यापासून एक वाक्य तयार करू. मुलगा निबंध लिहितो. मुलगा निबंध लिहितो. हे बघा लिहितो हे धातू वापरून आपण वाक्य तयार केलं. मग आता या वाक्यात कर्म असेल तर लिही नावाचा धातू सकर्मक असेल. बघा लिहिणारा कोण? मुलगा हा कर्ता आहे. लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? निबंधावर. म्हणून निबंध वाक्याचं कर्म. या वाक्यामध्ये जेव्हा लिही नावाचा धातू वापरला तेव्हा वाक्यामध्ये कर्म येऊ लागलं. जेव्हा वाक्यात कर्म येते तेव्हा त्याला म्हणायचं तो सकर्मक धातू आहे. इतर धातू तुम्ही याच पद्धतीने ओळखू शकता, आहे का नाही? जसं वाच. आम्ही पुस्तक वाचतो. याच्यामध्ये बघा वाचण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तकावर. आणि वाचणारे कोण होते? आम्ही. आम्ही करता, पुस्तक कर्म आहे. बरोबर. म्हणून वाच हा सकर्मक धातू आहे. पुढे बघा कर. कर हा कोणता धातू आहे? आता कर या धातूपासून एक वाक्य तयार करू. आई स्वयंपाक करते. करते हे क्रियापद आहे ज्यातला धातू कर आहे. करणारी कोण? आई. सब्जेक्ट म्हणजे काय झालं? कर्ता. करण्याची क्रिया कोणावर झाली? स्वयंपाकावर. म्हणून स्वयंपाक कर्म असल्याने कर हा जो धातू आहे सकर्मक आहे. तुम्ही खालील वाक्य अशाच पद्धतीने बघू शकता, आहे का नाही? बघा
त्याने दोरी कापली. कापणारा कोण? तो. हा आहे वाक्याचा कर्ता. मग तू म्हणणार सर त्याने वाक्याचा कर्ता आहे. त्याने, हे बघा, तो हा मूळ सर्वनाम आहे. या सर्वनामाला जेव्हा ने विभक्तीचा प्रत्यय लावणार तेव्हा तुम्ही असं म्हणणार का तोने दोरी कापली? अबे हट, असं होतच नाही. जर एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय जेव्हा जोडतो तेव्हा त्या नामाचं किंवा सर्वनामाचं सामान्य रूप करावं लागते. तो या सर्वनामाला जेव्हा ने नावाचा प्रत्यय आपण लावत आहोत तेव्हा तोच त्या करावा लागते, तेव्हा प्रत्यय जोडावा लागतो. याला अर्थ आहे, याला अर्थ नाही. म्हणून त्याने म्हणणे आणि तो म्हणणे एकच आहे. म्हणून त्याने दोरी कापली याच्यात तो कर्ता, कापण्याची क्रिया दोरीवर, दोरी कर्म, म्हणून काप हा जो काही धातू आहे तर तो कसा आहे? सकर्मक आहे. समजलं? आता येऊ आपण अकर्मक धातूवर. सेम हीच पद्धत वापरायची असते जी आपण सकर्मक धातू ओळखण्यासाठी वापरली, तीच पद्धत आपण अकर्मक धातू ओळखण्यासाठी सुद्धा आपण वापरूया. जसं बघा इथं काही अकर्मक धातू दाखवलेले आहे. बस, उठ, रड, हस, पड, ये, जा, नीज आणि हो. आता बस, उठ, रड, हस, पड, ये, जा, नीज, झोप हे जे काही धातू आहे तर हे धातू अकर्मक धातू आहे. कशावरून? हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही या धातूला वाक्यामध्ये वापराल. डायरेक्टली अकर्मक आहे की सकर्मक आहे सांगू शकत नाही. आता बघा, बस हा धातू खरंच अकर्मक आहे का? मग याच्यापासून एक वाक्य तयार करा. बघा, एक वाक्य समोर तयार केलेलं आहे. तो बाकावर बसला. तो बाकावर बसला. मग आता या वाक्यात कर्म असेल तर त्याला सकर्मक धातू म्हणा, कर्म नसेल तर त्याला अकर्मक धातू म्हणा. बसणारा कोण? बसणारा तो. बसण्याची क्रिया कोणावर होत आहे? त्याच्यावरच होत आहे. या वाक्यात फक्त आणि फक्त कर्ता आहे, कर्म नाही. आणि ज्या वाक्यात कर्म नसते अशा पद्धतीला आपण अकर्मक म्हणायचं असते. म्हणून बस हा अकर्मक धातू आहे. समजलं? पुढे बघा, उठ, ती लवकर उठते. मग आता बघा, उठणारी कोण? ती. उठण्याची क्रिया कोणावर झाली? तिच्यावरच. वाक्यात कर्मच नाही आलं. आणि ज्या वाक्यात कर्म नसते अशा वाक्याला आपण अकर्मक काय म्हणायचं आहे? धातू म्हणायचं आहे. सेम खाली जेवढे काही वाक्य तुम्हाला लिहून दिलेले आहे तर हे संपूर्णच्या संपूर्ण अकर्मक धातू आहे. म्हणून लक्षात ठेवा, परीक्षेला ऐन कदाचित प्रश्न पडला की नेमकं काही धातू दिल्या जातील आणि हे धातू अकर्मक आहे किंवा सकर्मक आहे हे ओळखण्याकरिता त्या धातूचा उपयोग तुम्हाला वाक्यामध्ये करून बघावं लागेल. तेव्हाच तो धातू अकर्मक आहे किंवा सकर्मक आहे हे आपल्याला पता लागेल, म्हणजे आपल्याला ओळखता येईल. समजलं तुम्हाला? आता तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक क्रियापदामध्ये धातू असते का? तर याचं उत्तर मी देणार, सामान्यतः प्रत्येक क्रियापदामध्ये धातू असते. पण असे काही क्रियापद असतात की ज्या क्रियापदामध्ये आपल्याला बघितल्याबरोबर धातू दिसत नाही. जसं तुम्हाला इथं या निळ्या टेबलमध्ये काही शब्द दिसत आहे. हे बघा, आहे हे क्रियापद आहे, गेला हे क्रियापद आहे, झाला हे क्रियापद आहे, नाही हे क्रियापद आहे. आता जसं बघा, मी काही पुन्हा शब्द दाखवतो. बघा, रडतो, पेटतो किंवा पेटवितो आहे का नाही, किंवा मारतो, हे इथं काही मी अजून काय घेतले? क्रियापद घेतले. आता बघा, आहे, गेला, झाला, नाही. खाली बघा, रडतो, पेटवितो, मारतो हे शब्द बघितले तुम्ही. मग तुम्ही मला सांगा, रडतो मधला धातू कोणता आहे? तुम्ही डायरेक्ट सांगू शकता सर याच्यामध्ये धातू दिसत आहे. बघा, रड. पेटवितो मध्ये धातू कोणता आहे? पेटव. कोणता धातू आहे? पेटव. मारतो मधला धातू कोणता आहे? मारतो मधला धातू आहे मर. म्हणजे या क्रियापदामध्येच तुम्हाला लगेच पाहिल्याबरोबर धातू दिसत आहे डोळ्यांनी. पण वरचे जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदामध्ये डोळ्यांनी बघितल्याच्या नंतर धातू दिसत नाही. बघा, आहे, आ धातू म्हणणार का? नाही. गेला, गे धातू म्हणणार का? नाही. झाला, झा धातू म्हणणार का? नाही. नाहीच ना धातू म्हणणार का? नाही. अशा क्रियापदामध्ये सुद्धा धातू लपलेले असतात. पण हे धातू आपल्याला सविस्तर ओळखण्यासाठी या क्रियापदाचे धातू या पद्धतीनं निघतात. जसं बघा, आहे या क्रियापदामध्ये कोणता धातू आहे? अस.
जसं बघा, मी शिक्षक आहे असं एक वाक्य आहे. मी शिक्षक आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की याच्यातला धातू कोणता आहे, मग तुम्ही काय सांगणार? आ सांगणार का नाही? तर तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आहे नावाच्या क्रियापदामध्ये अस हा धातू आहे. इथं बघा, असणारा कोण असा आपण प्रश्न विचारतो. असणारा कोण? असणारा मी. म्हणजे आहे या क्रियापदामध्ये धातू कोणता आहे? अस. लक्षात राहील, आहेचा धातूमध्ये आहे या क्रियापदामध्ये धातू कोणता आहे? अस. पुढे बघा, नाही. नाही क्रियापदामध्ये धातू कोणता आहे? तर तो आहे नस. बघा, मी किंवा लक्षात ठेवा, तुम्ही वाक्य वापरून सुद्धा बघू शकता, आहे का नाही? नाहीचा धातू आहे नस. आता फार महत्वाचं बघा, गेला या शब्दातला जो धातू आहे तर तो आहे जा. बघा, तो बाजारात गेला. तो बाजारात गेला. आता तुम्ही असं म्हणणार का कर्ता ओळखण्यासाठी गेणारा कोण, गेणारी कोण, गेणारे कोण असं म्हणणार का? नाही. या गेला नावाच्या क्रियापदामधला जो काही धातू आहे तर तो आहे जा. कोणता आहे? जा. जाणारा कोण, जाणारी कोण, जाणारे कोण असे प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला उत्तर भेटते. म्हणजे गेला या क्रियापदामधला जो धातू आहे तर तो कोणता आहे? जा. पुढे पुन्हा एक बघा, झाला. बघा, तो शिक्षक झाला किंवा तो डॉक्टर झाला असं आपण म्हणूया. तो डॉक्टर झाला. मग आता इथं जाणारा कोण, जाणारे कोण असं म्हणणार का मूर्खासारखं? नाही. झाला या क्रियापदामध्ये हो नावाचा धातू आहे. होणारा कोण, होणारी कोण, आहे का नाही? होणारे कोण अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारत असतो. म्हणजे या झाला नावाच्या क्रियापदामध्ये हो नावाचा धातू तुम्हाला दिसून येतो. समजलं? तर काही काही वेळेस अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याकडून चुका होतात की त्या शब्दामध्ये आपण धातू निश्चित सांगू शकत नाही. ओके, तर हे होतं सर्वात महत्वाचं. धातू अकर्मक आणि सकर्मक असतात आणि ते ओळखायचे असेल तर आपल्याला शुद्ध पद्धतीनं त्या धातूचा वापर आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये करावा लागतो. बरोबर आहे? तर आता सर्वात महत्वाचं हे होतं सर्वच्या सर्व धातू आणि धातू साधित क्रियापद, तसंच जे धातू अकर्मक आहे आणि सकर्मक आहे तर त्यावरचे काही महत्वपूर्ण वाक्य. आता हे जे काही क्रियापद आहे तर ऍक्च्युली क्रियापदाची सुरुवात इथून होते हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. पण आतापर्यंत जे काही क्रियापदाच्या बाबतीमध्ये सांगितलं तर ते व्यवस्थित लक्षात घ्या, कारण त्याच्यावरूनच तुम्हाला पुढे क्रियापदाचे प्रकार ओळखता येईल. जर तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित पद्धतीने बघितलं नसेल तर तुम्हाला अडचण जाऊ शकते पुढील क्रियापदाचे प्रकार शिकण्यासाठी. क्रियापदाला दोन पद्धतीचे मुख्य प्रकार आहे किंवा प्रश्न पडला की क्रियापदाचे मुख्य प्रकार किती, तर ते दोन आहे. एक आहे अकर्मक क्रियापद आणि दुसरा आहे सकर्मक क्रियापद. मी तुम्हाला उद्या ते व्यवस्थित शिकवतो. पुढे आपण क्रियापदाचे इतर प्रकार बघणार आहोत. द्विकर्मक क्रियापद, उभयविध, सिद्ध, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, लुप्त क्रियापद, अनियमित, त्यानंतर भावकर्तृक, त्यानंतर अपूर्ण विधान, त्यानंतर शक्य, त्यानंतर प्रायोजक,